हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी सेमीमधला 6 नंबरचा चॅप्टर सर्कलमधलं प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व करणार आहोत। त्याच्यामधले सर्व प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या धड्यामध्ये जेवढे बी काही थेरम होते त्याचे थेरमचं प्रूफ आपण घेतलेलं आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। मग त्याच थेरमवर आधारित आपले क्वेश्चन्स आहेत। तर बघा याच्यामधला पहिला क्वेश्चन काय म्हटलेला आहे, तर आपण पहिले सुरुवातीला व्यवस्थित क्वेश्चन वाचून घेऊया। क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी, द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर। म्हणजे कॉर्ड ए बीचं डिस्टन्स सेंटर ऑफ अ सर्कलपासून किती आहे, 8 सेंटीमीटरचं आहे म्हणून। मग आपण कॉर्ड ए बी काढून घेतलेला आहे आणि ह्या सेंटरपासूनचं डिस्टन्स किती 8 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण काय करू, इथे एक अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू, म्हणजे आपल्याला सेंटरपासूनचं डिस्टन्स इथं लिहून घेऊ शकतो आपण। मग मी त्या सेंटरपासून एक सरळ रेष ड्रॉ करतो, म्हणजे असं एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ झाली पाहिजे। म्हणजे हे किती आहे आपल्यापाशी 8 सेंटीमीटर आहे डिस्टन्स आपल्याला गिवनमध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर पहा, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज 12 सेंटीमीटर। म्हणजे ह्या टोटल कॉर्ड ए बीचं किती आहे, 12 सेंटीमीटर लेंथ दिलेलं आहे। टोटल किती आहे ए बी आहे 12 सेंटीमीटर। त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड द डायमीटर ऑफ अ सर्कल। डायमीटर ऑफ अ सर्कल आपल्याला फाइंड करायचं आहे। डायमीटर म्हणजे काय मित्रांनो, डायमीटर हे सर्कलच्या रेडियसची डबल असते। सेंटरमधून पास होणारी जी लाईन असते ते काय असते, आपली डायमीटर असते। मग आपल्याला ह्या सर्कलमधली डायमीटर फाइंड करायची आहे। तर आपण हे डायमीटर फाइंड करण्यासाठी या सर्कलमधली आपण पहिलं रेडियस फाइंड करू। कुठली रेडियस फाइंड करू, पहा मित्रांनो, इथं जर मी या ओ पासून जर एक सेगमेंट ड्रॉ केलो इथं ए पर्यंत, तर ही जे ओ ए जे सेगमेंट आहे हे काय होते, ह्या सर्कलची काय होते, रेडियस होते। मग ह्या रेडियसची व्हॅल्यू मी पहिलं काढणार, मग नंतर ह्या रेडियसला डबल केले की इथं डबल असे डायमीटर तयार होते, म्हणजे डायमीटर आपल्याला सापडते। रेडियस काढलं की आपल्याला डायमीटर सापडते। मग आता आपण काय करूया, इथं राईट अँगल ट्रायंगल बनलेला आहे। मग आपल्याला सर्वांना माहीत आहे, काय माहीत आहे, समजा इथं आपण एम नाव दिलो, तर आपण काय केलो, ओ एम हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलो ए बीवर। तर ए बीवर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर हे कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते। आपण थेरममध्ये शिकलो, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्डवर जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर हे कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते। म्हणजे ह्या कॉर्डचे समान भाग तयार होतात। म्हणजे हे टोटल कॉर्ड जर 12 असेल तर हे ए एम किती होते, आपली 6 होते, एम बी किती होते, 6 होते। अशा प्रकारे इथं जे राईट अँगल ट्रायंगल दिसू लागलं त्याचं खालचं बेस आपल्याला 6 भेटलेला आहे आणि इथली हाईट किती आहे, 8 तर आहेच। म्हणजे ह्याच्या समोरची ओ ए हे ह्या ट्रायंगलची हायपोटेनिस झाली। मग हे जर हायपोटेनिस झाली तर ह्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगलचा यूज करून आपण पायथागोरसचा यूज करून आपण इथं ओ एची व्हॅल्यू फाइंड करू शकतो। पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, हे जे ए एम आपण 6 लिहिलेलं आहे आपल्या थेरमवरून, ते ए एम कसं आलं ते तुम्हाला लिहून दाखवावं लागेल। तर आता हे लिहून दाखवण्यासाठी, हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला गिवन लिहावं लागेल। तर आपण काय करू, पहिलं सुरुवातीला गिवन लिहून घेऊया। गिवनमध्ये काय काय दिलं मित्रांनो, जे माहिती क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ते काय करायचं असते, गिवनमध्ये लिहायचं असते। तर माहिती काय आहे, सुरुवातीला द डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर। हे सर्व तुम्हाला लिहावं लागेल। डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल किती आहे, डिस्टन्स इज 8 सेंटीमीटर आहे, एवढं लिहून घेतलं। त्याच्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज 12 सेंटीमीटर। मग पहिले लिहायचं किंवा असं डायरेक्ट कॉर्ड ए बी इज इक्वल टू किती आहे, 12 सेंटीमीटर आहे, एवढं लिहिलं तरी चालते। मग त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, द डायमीटर ऑफ द सर्कलची डायमीटर फाइंड करायची आहे। तर इथं आपण काय करू, टू फाइंडमध्ये जे फाइंड करायचं आहे ते आपण इथं टू फाइंडमध्ये काय करू, डायमीटर ऑफ अ सर्कल हे एवढं आपण लिहून घेऊ। म्हणजे आपलं गिवन पण झालं आणि आपलं काय फाइंड करायचं आहे ते सुद्धा इथं झालेलं आहे। म्हणजे डायमीटर ऑफ अ सर्कल आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपण काय करूया, सोल्युशन करूया। सोल्युशन म्हणजे डायमीटर आपण आता कसं फाइंड करणार आहोत ते सगळे स्टेप आपल्याला खाली लिहायचं असते। व्यवस्थित प्रश्न सॉल्व करायचा, पहिलं गिवन लिहायचं, जे माहिती दिली ती सगळी माहिती याच्यामध्ये लिहून टाकायची, नंतर आपण जे फाइंड करायचं आहे ते लिहायचं, नंतर आपलं सोल्युशन चालू करायचं। मग सोल्युशन चालू करते वेळेस आपण सुरुवातीला काय करणार आहोत, इथं सेगमेंट ओ एम हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर, हे वाक्य लिहिणार आहोत आपण। पहिलं काय करू, आपण सेगमेंट ओ एम हे कसं आहे, परपेंडिक्युलर आहे कॉर्ड कशावर आहे, ए बीवर। हे जर असं असेल तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला तयार होते। काय फॉर्म्युला तयार होते, देअरफॉर ए एम इज इक्वल टू, हे हाफ होते, कोणाच्या हाफ होते, कॉर्ड ए बीच्या, कोणाच्या होते, कॉर्ड
ए बीच्या होते. का कॉड ए बीच्या हाफ होते? कारण आपल्यापाशी थेरम माहीत आहे. आपल्याला थेरम काय माहीत आहे? अ परपेंडिक्युलर, पहा हे पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, सेंटर ऑफ अ सर्कल on its chord then bisect the chord. then काय होते? bisect the chord काय करते? त्याला बायसेक्ट करते. हे पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. बायसेक्ट करते म्हणजे काय? या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट तयार करते. म्हणजेच ए एम, हे जे ए एम आहे या ए बीचं काय होते? हाफ होते. ए एम आपल्यापाशी टोटल 12 होतं, तर आपण इथं 6 लिहून घेतलो. त्याचंच आपल्याला इथं प्रूफ करून दाखवावं लागेल. आपल्याला माहीत आहे 12 असेल तर हे 6 होते, पण तुम्हाला लिहून दाखवावं लागेल. तर अशा प्रकारे फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचं कारण हे पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. मग आता मला सांगा, इथं ए एमला ए एम जसच्या तसं असते, 1/2ला 1/2 इंटू कॉड ए बी किती आहे? पहा कॉड ए बी किती आपल्यापाशी 12 आहे, म्हणजे इथं आपण 12 लिहून घेऊ. म्हणजेच तुम्हाला इथं जर बघितलं तर ए एम किती सापडते? 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजेच काय येते? 6 सेंटीमीटर येते. म्हणजे आपल्यापाशी ए एमची व्हॅल्यू किती सापडली? 6 सेंटीमीटर सापडली. आपण तिथं पहिलंच डायग्राममध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता इथं आपण प्रूफसुद्धा करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितल्या तर ओ एम ए हे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण इथं काय करूया? याच्यामध्ये इन राईट अँगल ट्रायंगल, कोणतं राईट अँगल ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल ओ एम ए. ह्याच्यामध्ये कोणते व्हॅल्यू माहीत आहेत बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये लेंथ ऑफ ओ एम माहीत आहे आपल्याला किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ए एमसुद्धा माहीत आहे. ए एम किती आहे आपल्यापाशी? 6 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ काय काढायचं आहे? ओ ए काढायचं आहे. ओ ए म्हणजेच काय? आपल्या सर्कलची ते रेडियससुद्धा बनते सेंटरपासून इथं जॉईन होणारी, आणि ह्या ट्रायंगलमधली काय होते? या 90 डिग्रीच्या समोरची काय असते? ते हायपोटेनियस असते. मग आपण इथं 90, हे जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण पायथागोरसचं थेरम यूज करू शकतो. मग इथं काय लिहायचं? फ्रॉम पायथागोरस थेरम किंवा बाय पायथागोरस थेरमवरून फॉर्म्युला यूज करायचा. बघा, बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमचं सूत्र कसं असते? पहिलं आपण लिहितो हायपोटेनियस स्क्वेअर. इथं हायपोटेनियस कोण आहे? 90 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे ओ ए. ओ ए काय आहे? आपलं हायपोटेनियस आहे. म्हणजे ओ एचं स्क्वेअर इज इक्वल टू, नंतर बेस घ्या, हाईट घ्या, कोणते घेतं ते चालते. पहिलं आपण हाईट घेतलो समजा, ओ एमचं स्क्वेअर पहिलं, नंतर काय घेऊ आपण? ओ एमचं स्क्वेअर प्लस बेस किती आहे? ए एमचं स्क्वेअर, नंतर काय करू आपण? ए एमचं स्क्वेअर. आता जे व्हॅल्यू माहीत आहेत ते व्हॅल्यू ठेवून टाकू. ओ ए तर आपल्याला माहीत नाही, ओ ए तर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता ओ एला जसंच्या तसं ठेवतो मी. त्याच्यानंतर ओ एम किती आहे? बघा, ओ एम आहे आपल्यापाशी, हे ओ आहे, ओ एम 8 आहे, म्हणजे हे 8चं स्क्वेअर प्लस ए एम किती आहे? 6 आहे, 6चं स्क्वेअर. मग आता पुढं मी इथं लिहून घेतो. बघा, इथं ओ एला ओ ए, पहा ओ ए स्क्वेअरला ओ ए स्क्वेअर असते. इथं 8चा स्क्वेअर किती होते? 64 होते, प्लस ते 6चा स्क्वेअर किती होते? 36 होते. मग आता ह्यांच्या दोघांची जर बेरीज केलात तुम्ही तर ह्यांच्या दोघांची बेरीज किती होते मित्रांनो? 100 होते. मग आता काय करायचं आहे? आपल्याला ओ एची व्हॅल्यू सापडली तर आपला फक्त ओ ए स्क्वेअरची सापडली, आपल्याला फक्त ओ एची काढायची आहे. तर इथं काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं. मग हे ओ लिहायची पूर्ण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. हे वाक्य पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजेच काय होते? ह्याचं जे आता आपण घेऊन दाखवूया. पहिलं ओ ए स्क्वेअरला ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू, त्याच्यानंतर रूटमध्ये काय? 100ला 100, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलो. मग हे जे स्क्वेअर रूट कॅन्सल होते, फक्त इथं ओ ए उरते. आणि हे कशाचं आहे? 10चं स्क्वेअर रूट आहे. म्हणजे ओ एची व्हॅल्यू किती सापडली तुम्हाला? 10 सेंटीमीटर सापडली. म्हणजेच इथं तुम्हाला ओ ए किती सापडलं? 10 सेंटीमीटर सापडलं. म्हणजेच ओ ए म्हणजेच काय आहे? ओ ए म्हणजेच काय आहे? रेडियस आहे. ते सर्कलची काय झाली? रेडियस आहे. मग आपल्याला माहीत आहे इथं नाऊ आपण असं म्हणू शकतो, रेडियस ऑफ सर्कल किंवा रेडियस म्हणू शकतो आपण कशाला? ओ एला. ओ एची रेडियस किती सापडली आपल्याला? 10 सेंटीमीटर. रेडियस किती सापडली? 10 सेंटीमीटर. मग 10 सेंटीमीटर जर रेडियस असेल तर डायमीटर आपण काढू शकतो. डायमीटरचा फॉर्म्युला काय असते मित्रांनो? डायमीटर इज इक्वल टू 2R असते. खाली लिहून दाखवतो तुम्हाला. डायमीटर इज इक्वल टू काय असते? 2R. म्हणजे आरची डबल केली की डायमीटर सापडते. म्हणजेच आपल्यापाशी डायमीटर इज इक्वल टू 2 × R. आर म्हणजे रेडियस किती सापडली? 10. म्हणजे जर डबल केलं तुम्ही तर किती सापडतं? 20 सेंटीमीटर सापडतं. 20 सेंटीमीटर काय सापडतं? तुमची डायमीटर सापडतं. मग खाली वाक्य लिहायचं आहे तुम्हाला शेवटचं. काय लिहायचं? डायमीटर ऑफ अ सर्कल इज
20 सेंटीमीटर अशा प्रकारे तुम्हाला डायमीटर काढायचं आहे. इथं आता जागा नसल्यामुळे मी खाली वाक्य लिहित नाही. तुम्ही काय लिहायचं, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अशा प्रकारे हा प्रश्न करायचा आहे. तुम्हाला जर समजला नसेल तर व्यवस्थित अजून एकदा व्हिडिओ रिव्हर्स बघा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुम्ही लिहून घेऊ शकता. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आता आपण काय करू, याच्या नंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करूया. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये पहा मित्रांनो, आपण डायग्राम काढलेले आहे थोडीशी आणि क्वेश्चनसुद्धा लिहून घेतलेला आहे. तर क्वेश्चन काय म्हणतं पहिलं वाचून घेऊ आपण. काय म्हणतं, डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर. या सर्कलची डायमीटर किती दिले, 26 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल इज 24 सेंटीमीटर. म्हणजे ह्या सर्कलची कॉर्डसुद्धा दिली आहे. समजा आपण इथं काय करू, कॉर्ड ड्रॉ करू. इथं समजा ह्या कॉर्डला काय करू, ए आणि बी करू आणि ह्या कॉर्डची लेंथ किती आहे, 24 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर डायमीटर विचारलेला आहे, डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती आहे आपल्यापाशी, 26 आहे. तर आपण काय करू, इथं डायमीटरचे हाफ काय होते, रेडियस होते. मग आता इथं आपण काय करू, परत इथं एक रेडियस ड्रॉ करून घेऊ. आता ओ ए काय झाली, आपली रेडियस झालेली आहे. त्याच्यानंतर फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. कॉर्डचं डिस्टन्स ह्या सेंटरपासूनचं किती आहे ते फाइंड करायला सांगितले. म्हणजे आपल्याला इथून एक असं डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. मग मी इथं एक अशी सरळ परपेंडिक्युलर लाईन काढतो. म्हणजे इथं जर एक पॉईंट तयार होते, आपलं यम तयार होते. म्हणजे हे जे ओ एम आहे ना, हे ओ एम आपल्याला काय फाइंड करायचं आहे. मग आता जर तुम्ही बघितल्या तर आपलं डायमीटर दिलं. ह्याचं डायमीटर म्हणजे इथून ते इथपर्यंत असतं, सेंटरमधून जाणारी. डायमीटरचे हाफ काय असते, रेडियस असते. मग आपल्याला रेडियससुद्धा माहीत आहे. तर इथं आपण हाफ करून घेऊ त्याचं. तर त्याच्या अगोदर काय करू, आपण गिवन लिहून घेऊया. इथं गिवनमध्ये काय दिले, डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर पहा, डायमीटर ऑफ अ सर्कल किती दिलेलं आहे, डायमीटर इज 26 सेंटीमीटर. डायमीटर किती दिले, 26 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड काय आहे आपल्यापाशी, ए बी आहे. म्हणजे आपण इथं डायरेक्ट लिहून टाकू, कॉर्ड ए बी इज इक्वल टू किती आहे, 24 सेंटीमीटर आहे. कॉर्ड ए बी किती आहे, 24 सेंटीमीटर. आता टू फाइंडमध्ये काय फाइंड करायचं आहे आपल्याला, फाइंड करायचं आहे आपल्याला डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, फ्रॉम द सेंटरपासून कॉर्डचं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग आता सोल्युशनमध्ये आपण काय करू, सोल्युशनमध्ये पहिलं सुरुवातीला आपण काय करू, रेडियस फाइंड करू. रेडियस म्हणजे आपल्यापाशी काय आहे, ओ ए हे रेडियस आहे. रेडियस कशी असते, डायमीटरच्या हाफ असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, डायमीटर इज इक्वल टू, किंवा आपल्यापाशी डायमीटर दिलेला आहे, डायमीटर किती आहे, 26 दिलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, रेडियस पहा, रेडियस इज इक्वल टू डायमीटर, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय किती असते, 2 असते. मग आता आपल्यापाशी रेडियस सापडते. मग रेडियसला आर लिहू शॉर्टकटमध्ये. डायमीटर किती आहे आपल्यापाशी, 26 आहे. म्हणजेच 2ने डिवाइड केला तर आपल्याला आर किती सापडते, रेडियस इज इक्वल टू सापडते 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे 13 सेंटीमीटर सापडते. म्हणजे रेडियस किती सापडले आपल्यापाशी, आर इज इक्वल टू किती सापडलं, 13 सेंटीमीटर हे आपल्याला सापडलेलं आहे. त्याच्यानंतर रेडियस काढला आपण, रेडियसला इथं 13 सेंटीमीटर लिहून घेऊ. आता तुम्हाला माहीत आहे, हे कॉर्ड जर 24 असेल तर हे ए एम आणि एम बी किती असतात, 12 असतात. 12 असतात. आपल्याला माहीत आहे, कारण हे जे परपेंडिक्युलर लाईन आहे ह्या कॉर्डला काय करते, बायसेक्ट करते, 2 समानमध्ये डिवाइड करते. तर 12 असतात आपल्याला माहीत आहे, आपण लिहून घेतलं, पण इथं लिहून दाखवावं लागेल. मग आता आपण काय करू, लिहून दाखवू त्याला. मग इथं काय करू आपण, अँड नाव आपण काय करू, सेगमेंट कोणते आहे, ओ एम हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड कशावर, कॉर्ड ए बीवर कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. जर ते परपेंडिक्युलर असेल तर आपण असं लिहू शकतो की ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू काय, कॉर्ड ए बीचं काय असते, ते हाफ असते. याचं कारण काय असते मित्रांनो, ह्याचं कारण आपलं पूर्ण स्टेटमेंट, ते काय स्टेटमेंट, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड काय होते मग ते, बायसेक्ट द कॉर्डला काय करते, ते बायसेक्ट करते. मग हे तुमचं काय त्याचं कारण आहे. एवढं सगळं तुम्हाला कारण लिहावं लागेल, कारण एवढ्याच वाक्यावरून आपण काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं कॉर्डवर जर आपण एक लाईन परपेंडिक्युलर केलं तर हे काय करते, कॉर्ड काय करते, बायसेक्ट करते, 2 समान भाग तयार करते. मग इथं आपण तसंच लिहिलो, ए एम हे हाफ आहे कोणाच्या, ए बीच्या. मग आता आपण इथं लिहू शकतो, ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू
कॉड ए बी किती आहे बघा, कॉड ए बी 24 आहे, म्हणजे 24 म्हणजेच ए एम इज इक्वल टू किती सापडते, 2 1 2 2 1 2 2 2 4 म्हणजे 12 सेंटीमीटर तुम्हाला ए एम सापडते. मग आपल्यापाशी हे खालचं 12 सेंटीमीटरसुद्धा काय झालेलं आहे, सापडलेलं आहे. मग आता आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल हे घेऊ शकतो आणि डायरेक्ट हे हाईट काढलं की तुम्हाला ते डिस्टन्सेस सापडते. मग आता इथं आपण काय करू, इन राईट अँगल ट्रायंगल, कोणतं राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल ओ एम ए, ह्याच्यामध्ये ओ एम ए हे 90 डिग्रीचा अँगल आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितल्या लेंथ ऑफ ओ ए किती आहे, 13 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ए एम किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू काढायचं आहे. मग आता इथं आपण काय करू शकतो, पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. मग इथं लिहायचं बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार फॉर्म्युला कसं तयार होते, हायपोटेनसचा वर्ग म्हणजे ह्या 90 डिग्रीच्या समोरच्या साईडचा वर्ग म्हणजे कोण आहे, ओ एचा स्क्वेअर इज इक्वल टू नंतर ए एमचा स्क्वेअर करू आपण, ए एमचा स्क्वेअर प्लस नंतर काय करू, ओ एमचा स्क्वेअर करूया. मग आता आपल्यापाशी ओ एसुद्धा माहीत आहे, ओ ए किती आहे 13चा वर्ग, ए एम किती आहे 12चा वर्ग प्लस ओ एमच्या वर्गाला ओ एमचा वर्ग जसंच्या तसं. 13चा वर्ग 169 होते, 12चा स्क्वेअर 144 होते प्लस ओ एमला ओ एम स्क्वेअर होते. मग आता तुम्ही जर बघितलं तर हे 144 इकडे येते, प्लसचं काय होते मायनस होते, म्हणजेच 169 मायनस 144 इज इक्वल टू काय होते, ओ एमचं स्क्वेअर होते. म्हणजे ह्याच्यातून सबट्रॅक्शन केलं तर किती उरतात, 25 उरतात. म्हणजेच ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू काय सापडते, 25 सापडते. यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन 25. मग आता इथं ओ एम स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली, पण आपल्याला फक्त ओ एमची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड हे पूर्ण वाक्य तुम्हाला तिथे लिहायचं आहे. गेल्या वेळेस मी लिहून दिलो पहिल्या क्वेश्चनमध्ये, इथं जागा नसल्यामुळे मी लिहत नाही, तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड खाली, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, याचं स्क्वेअर काढून टाका आणि याचं उत्तर काय लिहा, 5 सेंटीमीटर लिहा. हे 5 सेंटीमीटर काय आहे, आपलं ओ एमचं व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. हेच 5 सेंटीमीटर काय आहे, ह्या कॉर्डचं डिस्टन्स आहे. कुठलं डिस्टन्स आहे, सेंटरपासूनचं. मग लास्टला वाक्य काय लिहायचं, आपलं जे विचारलं त्याच्याबद्दल वाक्य लिहायचं. काय विचारलं, द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल किती आलं, 5 आलेलं आहे. मग लास्टला लिहायचं देअरफॉर द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर. हे वाक्य तुम्हाला लास्टला लिहायचं आहे. बघा मी इथं लिहून दाखवतो, द distance of a chord from the center of a circle is किती आहे, 5 सेंटीमीटर. हे सगळ्यात शेवटी तुम्हाला काय लिहायचं आहे, देअरफॉरमध्ये वाक्य लिहायचं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे, एकदम सोपा आहे. याच्यामध्ये सुद्धा पायथागोरसचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. जिथं जिथं तुम्हाला इथं स्टेटमेंट लिहायचं आहे ते स्टेटमेंट तुम्हाला लिहत जायचं आहे, कारण ते स्टेटमेंट जर लिहित नसेल तर तुमचा हाफ मार्क कट होऊ शकतो. तुमचे टीचर ते कट करू शकतात. रेडियस काढायचं असेल तर फॉर्म्युला लिहायचं, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. आता आपण काय करू, याच्या पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता बघा प्रश्न क्रमांक 3 बघूया. काय दिलं तिसरा क्वेश्चन, रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर, द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. कॉर्डची लेंथ काढायची आहे. आपण इथं पहिली स्टेटला कॉर्ड काढून घेऊ. समजा इथे कॉर्ड काढलो आपण, इथे ए आणि बी हे काय केलो, कॉर्ड काढलो. त्याच्यानंतर आपला रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर दिले. मग आपण इथंच रेडियस काढून घेऊ असं, आणि इथं राईट अँगल ट्रायंगलचं यूज करू शकतो. इथं 34 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. म्हणजे ह्या कॉर्डचं ह्या सेंटरपासूनचं डिस्टन्स किती दिले, 30 दिले. म्हणजे हे परपेंडिक्युलर असते. इथं दिले तुम्हाला 30 सेंटीमीटर. इथं आपलं काय एम पॉईंट तयार होते. मग आता विचारले काय, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. ह्या टोटल कॉर्डची व्हॅल्यू काढायला सांगितले. मग इथं आपण राईट अँगल ट्रायंगल पायथागोरसचा यूज करून पहिले ए एम काढून, ए एमचं डबल काय असते, ए बी असते. मग अशा प्रकारे कॉर्ड आपण ड्रॉ करू शकतो. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं असते, गिवन लिहायचं असते. काय लिहायचं असते, गिवन. आता रेडियस ऑफ अ सर्कल, रेडियसला काय केलं आपण, ओ ए केलेलं आहे. मग आपण इथं डायरेक्ट लिहून टाकू, रेडियस काय आहे, ओ ए आहे आपली, किती आहे, 34 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर कॉर्ड ए बी माहीत नाही आपल्याला. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड किती आहे आपल्यापाशी, 30 सेंटीमीटर आहे. मग आपण इथे ते पण लिहून घेऊ, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द
सेंटर किती आहे आपल्याला दिलेलं डिस्टन्स इज 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं सांगितलं. फाइंड टू फाइंडमध्ये काय लिहू, जे फाइंड करायचं आहे ते काय विचारलं, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. आपल्याला काय करायचं आहे, लेंथ ऑफ कॉर्ड, लेंथ ऑफ द कॉर्ड, कॉर्डची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच काय आपल्यापाशी ते ए बी आहे, ए बी आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं सांगितलं. मग आता सोल्युशनमध्ये आपण काय करू, पहिलं सोल्युशनमध्ये असं घेऊ आपण की याच्यामध्ये हे आपलं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे. डिस्टन्स म्हणजे कसं असते, परपेंडिक्युलरच असते. मग हे डिस्टन्स असल्यामुळे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे इथं राईट अँगल ट्रायंगल काय होते, तयार होते. मग इथं आपण काय करू, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल ओ एम ए हे किती आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा हे 90 डिग्रीचं आहे असं आपण म्हणू शकतो. कशावरून म्हणू शकतो, फ्रॉम गिवन. ह्याचं कारण काय लिहा, फ्रॉम गिवेनवरून. कारण गिवेनमध्ये आपल्याला काय दिले, ते डिस्टन्स दिले. कोणाचं डिस्टन्स दिलं आहे, या कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स. आणि डिस्टन्स कधी पण कसं असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे इथं 90 डिग्रीचं अँगल तयार होते, परपेंडिक्युलर असते. म्हणून आपण काय करू शकतो, हे राईट अँगल ट्रायंगल आहे असं म्हणू शकतो. किंवा तुम्ही याच्या अगोदर तुम्ही हे परपेंडिक्युलर आहे असंही रिझन देऊ शकता किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे असं बी त्याला म्हणू शकता. त्याच्यानंतर किंवा वाटल्यास आपण काय करू, वर इथं असं लिहू, सेगमेंट, एक वाक्य लिहू, सेगमेंट ओ एम हे परपेंडिक्युलर आहे, कोणावर आहे, कॉर्ड ए बीवर आहे. एवढं काय करा तुम्ही लिहा, कॉर्ड ए बीवर. हे एक वाक्य लिहा. काय लिहिलं मी तुम्हाला, ओ एम हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर, म्हणून तर ते काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं असते, कधी पण परपेंडिक्युलर असते. एवढं कारण लिहिलं तरी चालते. आता याच्यामध्ये काय काय माहिती आहे आपल्यापाशी, लेंथ ऑफ ओ ए माहीत आहे, किती आहे, 34 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ओ एम माहीत आहे आपल्यापाशी, किती आहे, 30 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपला काय करायचं आहे, लेंथ ऑफ ए एम काढायचं आहे. ए एम काय करायचं आपल्याला, काढायचं आहे. मग इथं काय करू आपण, फ्रॉम पायथागोरस थेरम, काय लिहू आपण, फ्रॉम पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमवरून सूत्र कसं तयार होते, पहिलं काय लिहावं लागेल, ओ ए स्क्वेअर लिहावं लागेल, इज इक्वल टू हायपोटेनस आहे ना ही समोरची बाजू. त्याच्यानंतर आपण काय करू, ओ एम स्क्वेअर करू पहिलं, नंतर प्लस काय करू, ए एम स्क्वेअर करूया. मग आता मला सांगा, ओ ए किती आहे, 34 सेंटीमीटर आहे. ओ एम किती आहे, 30 सेंटीमीटर आहे. प्लस ए एम स्क्वेअरला ए एम स्क्वेअर. मग आता तुम्ही जर बघितलं तर 34चं स्क्वेअर काय असते, 1156 एवढं 34चं असते. आणि 30चं किती असते, 3 3 जा 9, 00ला 00 प्लस काय आहे, ए एम स्क्वेअरला ए एम स्क्वेअर. मग आता ए एमची व्हॅल्यू काढण्यासाठी हे 900 इकडे येऊन प्लसचे मायनस होतात. म्हणजेच काय होते, हे 1156 मायनस 900 होते, इज इक्वल टू ए एम स्क्वेअरला ए एम स्क्वेअर. म्हणजेच आता आपल्याला ए एम स्क्वेअरची व्हॅल्यू किती सापडते, 256. हे जर मायनस केला तुम्ही तर किती सापडतं तुम्हाला, 256 सापडते. आता इथं काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, पूर्ण वाक्य लिहायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ए एमचं स्क्वेअर काढून टाकायचं आहे आणि हे स्क्वेअर रूटमध्ये 256 लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला इथं ए एम इज इक्वल टू किती सापडते, 16 सेंटीमीटर सापडते. ए एम काय आहे आपल्याला सापडलं, 16 सेंटीमीटर. म्हणजे हे किती सापडलं आपल्याला, 16 सेंटीमीटर. जर ते 16 सेंटीमीटर सापडलं तर आपल्याला पूर्ण कॉर्ड ए बीची व्हॅल्यू काढता येते. कॉर्ड किती असते, मग हे 16, हे पण किती असते, 16च असते. म्हणजे टोटल किती असते, 32 असते. मग ते 32 डायरेक्ट लिहू शकत नाही आपण, इथं लिहून दाखवावं लागेल तुम्हाला. तर आपण इथं असं म्हणू शकता की सेगमेंट, पहा सेगमेंट ओ एम हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड कशावर आहे, कॉर्ड ए बीवर आहे. काय आहे, कॉर्ड ए बीवर आहे. ए बीवर असल्यामुळं आपण असं म्हणू शकता की ए एम इज इक्वल टू 1/2 कॉर्ड ए बी असं आपण याला म्हणू शकतो. आणि ह्याचं कारण काय देऊ शकतो आपण, पूर्ण ते जे परपेंडिक्युलर ड्रॉट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, हे पुरं कारण लिहायचं. 2 क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, त्याचं पुरं कारण लिहायचं तिथं. मग आता व्हॅल्यू ठेवून टाकू. ए एम किती आहे, 16 आहे, इज इक्वल टू 1/2ला 1/2. कॉर्ड ए बी तर आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. कॉर्ड ए बी आपल्याला काढायचं आहे. मग आता हे 2 डिवाइडमध्ये आहे, इथं 1/2 डिवाइडमध्ये आहे, इकडं आलं तर इंटूमध्ये जाते. म्हणजेच काय होते, 16 × 2 इज इक्वल टू काय होते, कॉर्ड ए बीची व्हॅल्यू तुम्हाला सापडते. मग आता ह्यांच्या दोघात जर इंटू केलं की 32 होतात. म्हणजे आपण सरळ लिहून घेऊ. म्हणजेच कॉर्ड ए बी इज इक्वल टू किती होते, 32 सेंटीमीटर सापडते. अशा प्रकारे आपण कॉर्डची व्हॅल्यू किती काढली आहे, 32 सेंटीमीटर काढलेला आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा होता. लास्टला देअरफॉरमध्ये लिहायचं, जे आपण टू फाइंडमध्ये लिहिलेलं आहे ते लिहायचं. टू फाइंडमध्ये काय आहे, टू फाइंडमध्ये सांगितलं आहे की लेंथ ऑफ द कॉर्ड. मग लास्टला लिहायचं, द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 32 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले
3 प्रश्न सॉल्व केलेला आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 3 प्रश्न सॉल्व करणार आहोत. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.